चला तर मैत्रिणी, आज आपण पालक पनीर बनवणार आहोत. ह्या कढईमध्ये पालकाची एक जुडी स्वच्छ धुवून कापून टाकलेली आहे. त्यात हिरवी मिरची, 2-4 हिरवी मिरची, 2-4 लाल मिरची, 1-2 लसणाच्या पाकळ्या, एक मीडियम टोमॅटो आणि एक कांदा. हे सर्व 1-2 उकळी फुटू द्यायचं. त्यामध्ये तेलामध्ये पनीर फ्राय करून घेतलं आणि पाण्यात टाकलं, म्हणजे नरम होतं ते. आता यामध्ये आपण जिरे टाकूया. यामध्ये आपण जिरे, आलं, लसूण आणि हिरवी मिरची हे सर्व टाकलेले. त्यानंतर घरचा मसाला टाकायचा. तुमच्या घरात जो असेल तो मसाला टाका, 1.5 चमचा. कारण आपण त्या पेस्टमध्ये हिरवी मिरची, 2-3 लाल मिरच्या ऑलरेडी टाकलेलं होतं. एवढी तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट हवं आहे ते. नंतर आपली ही पेस्ट जाईल. चांगलं परतून घ्यायचं. परतल्यानंतर आपण जे काही तळलेले आपलं पनीर आहे ते कापून क्यूबमध्ये टाकून त्यामध्ये सोडायचं. आणि पनीर तुमच्या आवडीनुसार, तुमच्या घरात जेवढे मेंबर असतील त्याच्यानुसार. आहे की नाही सोपी पालक पनीरची रेसिपी. एक वेळेस करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा चव कशी झाली. काही जास्त साहित्य लागत नाही. हे बघा मैत्रिणी, आपलं पालक पनीर तयार झालेलं आहे. यामध्ये पालकाची पेस्ट, त्यामध्ये टाकलेले मसाले आपले आलं, लसूण, हिरवी मिरची, लाल मिरची, टोमॅटो, कांदा, त्याची पेस्ट आणि पालकाची पेस्ट एवढं टाकलेलं आहे. आणि घरचा मसाला आणि जिऱ्याची फोडणी. एक वेळेस करून बघा. एक ऑलरेडी आपण पनीर फ्राय केलेलं आणि थोडं पाण्यात ठेवलेलं. मीठ आणि तेल आणि तिखट हे तुमच्या आवडीनुसार टाका. एक वेळेस करून बघा, चव कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा. हे आपली पालक पनीर तयार झालेले आहे. चपातीबरोबर, सॅलडबरोबर खाऊ शकता. एक वेळेस करून बघा, कमेंटमध्ये चव सांगा कशी झाली.